मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे सकाळी सकाळी भूक लागली, त्यामुळे मी पोहे बनवले होते मस्तपैकी. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. तर माझी मॉर्निंग शिफ्ट चालू होती 6:30 ते 4. मी करेक्ट 4ला लॉग ऑफ केलं, बिकॉज मी करेक्ट 6:30ला लॉग इन केलं. तर 1 मिनिट जास्त नाही कमी नाही. जर मी 7ला लॉग इन केलं ना, तर मी 5ला लॉग ऑफ करेल, असं असतं. मागे पुढे काही नाही, टाईम टू टाईम असतं. आणि आज मी संध्याकाळी बनवत होते डाळ. मी जेवणाची तयारी केली होती. मला डाळ ना बिलकुल आवडत नाही, खरं सांगते. पण प्रतीकला आवडते ना, मला म्हणून मजबुरीने करावी लागते. नाही तर मला बिलकुल आवडत नाही. घरी पण होते ना मी, तेव्हा किरणचं डाएट सुरू होतं ना, नुसती डाळ खायची, नुसती डाळ. मला इतकं कसतरी झालं होतं एका पॉईंटला. मला असं झालं की बस आता नको ही डाळ, मला अजिबात म्हणजे आवडत नाही. त्याला डाळ केली होती, पण मला फिश फ्राय करणार होते आणि मला फिश फ्राय जास्त आवडतात. आणि मी झटपट डायरेक्ट कुकरला लावून दिली होती डाळ. ही पण मस्त होते, खरं सांगते. एकदा ट्राय करून बघा. कधी कधी आपण बॉईल करून घेतो आधी डाळ, मी पण घेते घरी, आम्ही तसंच करतो. पण मी कधी कधी कुकरला पण लावते. जर आपल्याला वेळ कमी असेल तर असं करायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे मी असंच काहीतरी एक्सपेरिमेंट करत असते मस्तपैकी. आणि जरा जास्तच फोडणी गेली होती माझ्याकडून डाळीला, पण ठीक आहे. ते पण व्हिडिओच्या नादात गेली होती, पण काय नाही, समजून घेतो प्रत्येक, त्यामुळे टेन्शन नसतं. आणि फटाफट डाळ लावल्यानंतर मी फिशला मस्त मसाला लावून घेणार होते. बिकॉज हे फिश मला पाठवलं होते माझ्या काकूंनी. म्हणजे आपण बोलतो ना की काही लोक असतात की नकळत आपली त्यांच्याबरोबर छान बॉन्डिंग होते, छान रिलेशनशिप बिल्ड होतं. त्याचपैकी ह्या पण आहेत. म्हणजे नकळत झालेली बॉन्डिंग आहे आणि खूप मस्त आहे. टचवूड, खरं सांगते. ह्या मला फार जीव लावतात, म्हणजे मुलीसारखं जीव लावतात. इथे कोणी नसलं तरी पण त्या आहेत माझ्या सुखदुःखात, मला साथ देतात. म्हणजे एकदम बोलतात ना, कधी रिलॅक्स वाटलं तर त्या आहेत. आपण आईस्क्रीम खायला जाऊया, हे करायला जाऊया, तर मग टेन्शन नसतं. तसंच त्यांनी मला फिश पाठवली होती, तर मी याला मस्त मसाले लावले. आमच्या कोळी मसाल्याची ऑर्डर आली मला फायनली, पुण्यावरून आली आणि एक चेंबूरवरून आली होती. मी तुम्हाला लास्ट टाईम बोललेले, तिथं डिलेवर केली, पण मी घरी नव्हते, त्यामुळे मला त्याचं शूट करायला नाही जमलं. पण आता पुण्याची आहे ती, मी लवकरच शूट करेल आणि मी तुम्हाला दाखवेल. मी विचार करते थोडं आपलं मसाल्याचं बिल्डअप करावं, जेणेकरून तुम्हाला पण कन्व्हिनियंट पडेल सगळ्या गोष्टी ऑर्डर वगैरे करायला. तर त्याचप्रमाणे मस्त मसाला लावून घेतला. मी मिरची पावडर नाही टाकत, आमचा कोळी मसाला असेल कदाचित काही गोष्टींमध्ये टाकते, अदरवाईज नाही टाकत, गरज नाही पडत मला. आणि याचा कलर पण किती मस्त आला बघा. हे विदाऊट एडिटवाला आहे, मी एडिटवाले व्हिडिओज नाही करत. विदाऊट एडिटवाला आहे. मस्त लालसर असा कलर आलेला आहे. फिश फ्राय झालं, त्याच्यानंतर मस्त आपलं जेवणाचं ताट रेडी झालेलं आहे. सकाळी कोळंबीचं त्याने कालवण बनवलं तर ते त्यालाच दिलं. मला फिश फ्रायच खायचं होतं. आणि मस्त ज्वारीची भाकरी बनवली. मी तांदळाची पण बनवते, नाही असं नाही, पण सध्या पीठ आहे म्हणून मग त्याला पण ज्वारी आवडते म्हणून मी बनवते. आणि मला बाजरी आवडते. मी अशी कडक, मला ना थोडंसं कडक बनवायची होती, पण माझ्याकडून ना जरा जास्तच कडक भाकर झाली. पण खरं सांगते खूप मस्त लागत होती. आणि हे कोळंबी फ्राय, स्पायसी आणि म्हणजे मीडियम स्पायसी आणि इतकं टेस्टी फ्रेश कोळंबी होती ना, इतकी खूप मस्त लागत होती, खरंच भारी. आणि मी तर न्यू फेसवॉश यूज केलेला आहे. मी त्याचा रिव्ह्यू लवकरच टाकेल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय बाय.